अपडेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की। समाजामध्ये पाणी पुरवठा पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पालिका प्रशासनाचा पाणी पुरवठा विभागाच्या नावाने पाणी पुरवठा विभागाच्या नावाने अरे पाणी पुरवठा विभागाच्या नावाने मोटर लावल्याशिवाय पाणी चालूला येतं नसू शकेल आणि सातत्यानं रस्ते उकरायचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी तुमची यंत्रणा सज्ज पाहिजे. ज्या ज्या वेळेला पाईप लिकेज निघला ही पाईप लिकेज होणार, लोक परत लोकांना पाणी न आल्यानंतर मग लोकांची तक्रार घेणार, मग तुमचा पाणी पुरवठा जागा होणार. मग ते म्हणणार आमचं काम नाही, आम्ही त्यांना सांगितलंय. मग ते तिकडच्या पालकांना सांगणार, मग त्यांचं आपलं घर उपलब्ध. आज या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं इस्लामपूर पालिकेचा पाणी पुरवठ्याचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शंखध्वनी करत या ठिकाणी हे आज आंदोलन केलेलं आहे. आणि एक कोमात असलेलं पाणी पुरवठा विभाग यांना जाग आणण्यासाठी खरं तर ही छोटीशी झलक शिवसेनेनं आज दिलेली आहे. परंतु कामात जर सुधारणा झाली नाही तर मात्र आम्हाला यापेक्षाही तीव्र आंदोलन करावं लागेल. याची दखल मुख्याधिकाऱ्यांनी घ्यावी. आमचं दुर्दैव असं आहे की आज या ठिकाणी सोमवार असून सुद्धा या ठिकाणी एकही अधिकारी या पालिकेमध्ये उपलब्ध नसल्यामुळं या ठिकाणी जे आमचं निवेदन आहे ते या ठिकाणी माळी साहेब म्हणून क्लर्क आहेत त्यांच्याकडे हे निवेदन आम्ही सोपवलेलं आहे. परंतु पालिका प्रशासनानं या 4 वर्षामध्ये या शहराची वाट लावण्याचं काम केलेलं आहे. या शहरातील एकही व्यवस्था आज अस्तित्वात आहे असं मला वाटत नाही. पालिकेमध्ये जे जे विभाग आहेत, पाणी पुरवठा असेल, स्वच्छता विभाग असेल, कर नियोजनाचा विभाग असेल, इलेक्ट्रिक विभाग असेल, एकाही विभागामध्ये कोणाला पायपोस नाही. आणि ही यंत्रणा फक्त झोपेचं सोंग घेऊन चाललेलं आहे. त्यामुळे या शहरातील जनतेचा सातत्यानं पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळं अनेक विषय असताना सुद्धा आज फक्त पाणी या विषयावर शिवसेनेच्या वतीनं आम्ही आंदोलन छेडलेलं आहे. आमच्या काही मागण्या ज्या आहेत त्या काही आवडहव्या मागण्या नाहीत. आम्ही त्यांना फक्त समान दाबानं पाणी पुरवठा करा. तुम्ही 2 वेळा जे आम्हाला पाणी देताय ते 15-20 मिनिटं सुद्धा येत नाही. त्याला विद्युत मोटर जोडल्याशिवाय पाणी येत नाही. म्हणून आमची त्यांना साधी मागणी आहे की जो पाण्याचा साठा करण्यासाठी इस्लामपूर शहरामध्ये 8-9 टाक्या ज्या आपल्याकडे पाण्याच्या उपलब्ध आहेत त्या टाक्या जर तुम्ही पूर्ण क्षमतेने भरल्या तर निश्चितपणानं पाणी नळधारकाला प्रेशरने मिळेल आणि ते पाणी विद्युत मोटर न लावता सुद्धा त्यांना मिळेल. हे पाणी सगळं मिनिमम 1 तास सकाळी आणि 1 तास संध्याकाळी अशी व्यवस्था करावी अशी आम्ही शिवसेनेच्या वतीनं मागणी केलेली आहे. ही पहिली आमची मागणी आहे. दुसरी मागणी आमची अशी आहे की या शहरामध्ये जो तुम्ही पाणी पुरवठा करताय, पाणी पुरवठा करत असताना जो काही तुम्ही पाणी पुरवठा करताना हॉल सोडता तो हॉल सुद्धा पूर्ण क्षमतेनं सोडला जात नाही. कारण अनेक उपनगरामधील तक्रारी आलेल्या आहेत. त्या ठिकाणी पाणी काही वेळेला जर हॉल पूर्ण सोडला तर पाणी नळाला येतंय, पाणी जर अर्धच हॉल सोडला तर मात्र पाणी विद्युत मोटर लावल्यानंतर थोडं थोडं येतंय. अशी अवस्था आहे. आणि मग हा सगळा कारभार नियोजन शून्य असल्यामुळं यामुळे पाणी पुरवठा विभागाचे जे काही अधिकारी असतील त्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालावं आणि या ठिकाणी त्याची व्यवस्था करावी अशी मागणी आहे. या शहरामध्ये 2008ला एक ठराव झालेला होता की मागेल त्याला नळ कनेक्शन. परंतु आज अवस्था काय प्रशासन काळामध्ये एक अर्ज पाणी पुरवठा कनेक्शन साठी जर दिला तर 6-6 महिने त्याला हेल्पडे घालावे लागतात. पाणी नवीन कनेक्शन का तुम्ही देत नाही? पाणी पुरवठा आपल्याकडे भरपूर आहे. जो काही यंत्रणा आपली आहे ती तुम्ही सक्षम करा, फक्त नियोजन करा. नियोजन तुम्ही केले तर या शहराला पाणी पुरवठा खूप आहे. कारण जो पाण्याचा डोह तांबव्याचा आहे तो एका आपल्या
शहराला पूर्ण पाणी पुरून उरेल, आसपासच्या तालुक्यातला पाणी पुरवठा आपण करू शकू इतकी यंत्रणा आपल्याकडे आहे. फक्त नियोजन शून्य कारभार असल्यामुळे ही सगळी व्यवस्था बिघडलेली आहे. शिवसेनेच्या वतीनं पुन्हा एकदा आम्ही आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की हा पाणी पुरवठा विभाग तुम्ही सक्षम कराल आणि निश्चितपणाने आमच्या मागण्या मान्य करून या शहरामध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित कराल अशी आशा या ठिकाणी आज मी व्यक्त करतोय. परंतु या शहरामध्ये बरेच ठिकाणी कामकाज सुरू आहे, खोदकाम सुरू आहे, वेगवेगळ्या कंपन्यांचं खोदकाम सुरू असते. त्या ठिकाणी सुद्धा पाणी पुरवठा व्यवस्था ज्या ठिकाणी पाईपलाईन आपली गेलेली आहे, आपला माणूस त्या ठिकाणी पाहिजे. त्या ठिकाणी त्या कामगाराला किंवा त्या इंजिनियरला तिथल्या जो कोण खोदकाम करणार आहे त्याला माहिती पाहिजे की या ठिकाणी पाईप पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आहे आणि तुम्ही या ठिकाणी खोदकाम करताना योग्य पद्धतीने करा. तरी सुद्धा जर का पाण्याची पाईप लिकेज झाली तर त्या क्षमतेने तुमचे प्लंबर लिकेज काढण्यासाठी त्या क्षणाला त्या ठिकाणी जर उपस्थित असले तर पाणी पुरवठा विस्कळीत होण्याचं कारण नाही असं आम्हाला वाटतंय. म्हणून आमची वारंवार विनंती आहे की तुम्ही योग्य पद्धतीने त्या ठिकाणी काम करा. निश्चितपणाने तुम्ही शहराला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे. या ठिकाणी जर सातत्याने या नगरपालिकेने प्रशासनाचा विचार केला तर या शहराची पिळवणूक सुरू आहे. आज फक्त पाण्याचा विषय घेऊन शिवसेना यामध्ये उतरलेली आहे. आता काही पुढच्या ज्या आमच्या योजना आहेत, मग येण्याचा विषय असेल, स्वच्छतेचा ठेका असेल किंवा इतर काही विषय असतील, त्याच्यावर सुद्धा निश्चितपणानं येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये तीव्र आंदोलन छेडलं जाईल. जोपर्यंत प्रशासनाकडून या शहरातील जनतेला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी मी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.